रामकृष्ण हरी. आज आपण शिवलीलामृताचा 14वा अध्याय पाहणार आहोत. श्री शिवलीलामृत अध्याय 14वा. श्री गणेशायन भस्मासुर भाललोचन भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभय हरका भयदातिता भूतपते भवानी तेऱ्या भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भवहारका भवभयहारका भक्तरक्षणा भवभूषणा त्रिदोषा शमना त्रिदोषहरका त्रिगुणताताप त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्रिंबका त्रियरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपा बळे समस्त. 13 अध्यायपर्यंत कथले शिवलेला अमृत. आता कळसा अध्याय 14वा. 13 अध्याय शिवगौरी लग्न सांगितले. कार्तिक स्वामीचे जनन त्यावरी शोनिकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी गज गुंडा सोडते घेऊन गज विश्वजननी देत स्तनपान शुंडे दंडे करोनिया दुग्ध ओढते गजास अंबिकेच्या पृष्ठावरी प्रीती शुंडा फिरवी गजमुखी शुंडे पय साठवूनी षण्मुखी प्रती बोल तसे ते देवा मने हे घेई का अमृत ब्रह्मानदिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घेई मी षडानन मने चराचर जनने लंबनासिके मजला गुणी उष्टिष्ट दुग्ध देतो पहालोचने सांग मृडानी काही याते शुंडेस धरुणी खाले पाडू काय ये वेळे माता त्याचे नासिक विशाळ आगळे का हे ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र जर्जज मूर्ती प्रसविली मनोहर परी हा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसविलीस बाळ ऐकता हसे पैफेन धवल धरांधर नंदिनी वेल्लाळ तीसही हास्य नाटोपे स्कंद बोले जननी पाही यास उतरी मजस्तन पान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसवले षण्मुख अडवा घेऊनी स्तन त्याच्या मुखी घातली वदनी पाचही मुखे क्रोधोनी रडू लागले ते देवा ते देखोनी गणनाथ पोट धरुनी गदा गदा हसत म्हणे अंबे तुझा कैसा हा सूत हाक फोडी आक्रोशे एक स्तन घातला येचे वदनी आणि 5 अनसी कोठोनी ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हसून बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रत्युत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनेन पुत्र पाहोनी सुखावे यावरी षण्मुख आणि गजमुख लीला कौतुके दोघे क्रीडित विनोद कलह करीत अंतरी प्रीती खंड दोघेही रडता एकूण धावणी आली जगत्री नयनी वक्रतुंडाशी हृदय धरुनी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबिके धरले माझे कर्ण बोलला एक कठीण वचन तुझे नयन शान करी का जगदंबा मग हसून अग्निसंभाता प्रती बोले वचन गजाननासी कठीण भाषण कैसे केले कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे माझे मोजले 12 नयन यावरी हे मोती हसून एकदंता प्रती बोलत म्हणे हे तू अनुचित केले कुमाराचे नयन का मोजले यावरी गजानन बोले ऐक माते अन्यायाचा माझी शुंडा लांबाय मान येणे मोजली चौगे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करिताडन अंबे तयासी यावरी कार्तिक स्वामी बोलत अंबे येणे माझे मोजले हस्त यावरी करिमुख बोलत मैनका भागनी ऐकपा याच्या अन्याय एक सांगेन ऐकता तू यास करशील ताडण गजात्मजा आणि त्रिलोचन सावध होऊन ऐकत इव मुख मने भेडसावून मज बोलला हा न 6वे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले ऐसे ऐकता मृडानी दोघासी हृदय धरली प्रीती करुणी दोघासी प्रिय वस्त देऊनी समजावले तेवरा त्यावरी
यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे सुहास्य वदन करून यावरी विरूपाक्ष बोलत का हो आले हास्य अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एकच दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्मज बिडोजा समजेना कैलासपती म्हणे इभग म्हणे हरी मध्ये मृगकाश नयने मस्तकी जळ धरले वरानने बिंबाधरे पीकस्वरे यावरी चातुर्य सरळ मराळी हे रंबजननी म्हणे कपाळ मौळी जळा तरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मज भालनेत्रा यावरी बोले कैलास राज विदुमारेत मुख नव्हे ते विराजित शोभाय मानस तेज टवटवीच दिसत असे यावरी सजल जल दर्पणा स्कंद माता म्हणे पंचदशनयना नीलकेश व्याघ्रचर्म वसना कृष्णवर्ण दिसता ती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुरंग बैसून नसते नुसते पुसे छंद घेऊन रमारमन सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भोगावयान का खडवाग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अन्याय श्रुती नेती यावरी बोले हिम नगजामात भृगुट्या नव्हे बाहे त्वरित सलिह तळपत दृष्टी तारली तुझी का हो यावरी सकळ प्रमादाची स्वामिनी बोले कंठी कमंडलुस्तने म्हणे कैरवासी नेत्र पिनाक पाणी का हो दिसतीय कर्णते यावरी शपरी दोहन बोलत कमळ भवती नीर बहुत नेत्र नव्हते मी नतळवत हसिनता निरखी बरे ते अनंत गुणा परित विल्हाळ त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तनय गुगुळ कमंडोलू ऐसे दिसती का यावरी बोले त्रिशूल पाणी ऐक सुधार धरनंदिनी ते स्तन नव्हते दोन्ही विलोकिनी पाहे बरे गंगारचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसली साजरी दुर्गा म्हणे मदनारी बहु साजल्या पुसविती एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनची धरावे चरण बोलता प्रमाणन म्हणवे मग मांडून सारी पाठ खेळता दक्षायनी नीलकंठ ज्याचे खेळ ऐकता वशिष्ठ भक्त होती त्रिजगती दोघे खेळता आनंदघन तो आला कमलोद्भव नयनधन ब्रह्मविना वाजून करिस्तवन अपार मग एक क्षण स्वस्थ होऊनी खेळविलो की नारद मुनी म्हणे पण केल्या वाचुनी रगन एक खेळाते दोघास मानले ते बहु मग पण करुणी खेळते जिंकली त्यास एक वस्तू आपली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव जिंकी तेच क्षणी जिंकती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारद मुनी हसतसे दुजाही डाव जिंकली भवानी घेतले गजचर्म हिरोनी एकामागे एक तेच क्षणी 10 आयुधी घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हे रावणी शेवटी कोपी नह सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभी पुत्र जिंकला तोही देवाने आपुला केला नारद गदा गदा हसीनला काय बोलता शिवासी म्हणे स्त्रीने जिंकले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाहीन तू निर्गुण निर्वाकार चराचर आणि मायाधीन तुझ ईने दिधले सगुणपण एरवी तू अवक्त पूर्ण तुझ कोण फुरसी हेते एवं तू मायाधीन झालीस पूर्ण आता भक्तासी कैसे दाविसी वचन ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसन घोरवना एतुके कृत्य करुण गेला तेथून ब्रह्मानंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला शोधिता न पडे कोणासी ठाई योग द्याती सर्वदा हृदय न कळे मुळाग्र कोठे काही जाते कुळ नसेची नामरूप गुणातीत गोत्रवर्णय आश्रमरहित चहुदेहासी अतीत कोण अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेऊन वनासी चालली शोधावया गिरिकंदराची मठगुहा शोधुनी भागिल्या बहुत जगदंबा
सर्व तीर्थे शोधली सवग, बहुतासी पुसला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टनायक योग, योगिया ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधरी नग्न मौन. एक सदा झाकी नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर, कोठे आहे न बोलती. एक करिता सदा यज्ञ, एक करेती सिंहा बलिदान. तरी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाखवी, एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकाशी सांगती उपदेश ज्ञान, परी उमार मन दुरावला. एक नाशिती कुशळ मृक्तिका उदक, म्हणती आम्ही येतुके पावन देख. त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वाता. जे आदी माया विश्वजननी, अनंत शक्तीची स्वामिनी. ती श्रमली नाना साधनी, इतराची कहाणी काय तेथे ठाई पडावया. शिवस्वरूप शिराब्धिपती करी तप, माधव दृघीन करता सापेक्ष. निषिदिन याच लागी, ऋग्वेद स्थापिता कर्म. यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम, उपासना मार्ग उत्तम. अर्थवीन स्थापित जे, सामवेद सांगे गायन. न्यायशास्त्री भेद गहन, म्हणती ईश्वर सर्वत्र जीवसान. त्याचे पद न पावती ते, मीमांसक स्थापिती कर्म मार्ग. सख्या प्रकृती पुरुष विभाग, पतंजली सांगती योग. शब्द विभाग व्याकरणी, सर्व निरसूनी उरले उत्तम. वेदांती म्हणती तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम. वेदशास्त्रा अगम्य तो, त्या शिवाचे नाम घेऊनी. जगदंबा बाहे घोरवनी, सकळ अभिमान टाकुनी. वल्लभामी शरण तू ते, सकळ तत्वे शोधिता साचार. शेवटी होय साक्षात्कार, जैसा हिमाचळी त्रिपुरार. विलोकीला जगदंबेने, तो सन्मुखी स्वात्वमुखी झाला तल्लीन. झाकले असती पंचदश नयन. देवी म्हणे शुश्रुगृही येऊन रहिवास केला असे. अपर्णामनी विचार करी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी येवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून, मयूर पिच्छाचे केले वसन. अनुमूप वेश धरून मुरहर भागिनी चालिती. अनंत कमाळ भवांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला, नित्य गायन करुनिया. अनंत शक्ती भोवत्या विराजित, विमानी अष्टनायिका तन्मयत. किन्नर गंधर्व आश्चर्य करीत, गायन रीते ऐकोनिया. वैर भैरव वनचरे विसर्जती, आहार त्याजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभान. निश्चळ झाला पावन, विधी कुरंग गेला विधून. कुंभिनी भारी सांडून, फणिपित वरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्य अमोघ, देव पाहती होनी षटपद. नृत्य करती भाव विविध, दावी नाना प्रकारी. शीतलत्व दाहकत्व सांडून, वाटे तांडक झाले वधू चंडकिरण. देवललना पाहती वळण, इजवरून जावे समस्ती. आदी जननीची अपार लाघवी, नेनती शुक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरे खाणीचे वैभव, दंत तेज झाकती. दंत पंक्तीचा झळकता रंग, खडे हे हिरे होती सुरगण. तनूचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय. पदमूर्ता तेथे उमटत, सुवास कमळे तेथ उगवत. जेथीच्या परागास विथोनी वसंत, दक्षिण प्रक्षा करती प्रीतीने. अनंत विद्युतला कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनिळ, पाहता झाला ते देवा. पायी पैंजन नुपुर रुंझुनती, त्याती शद्रघटा रसाळ गर्जती. करती कंकणे झनकाद्री, नृत्य गती
भूलता चाप चढवून काम कशु वंदिला नयन कटाक्ष बाणी मनुकुरंग पडिता धरणी सूरवर करणी नकळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिले पंचवदन तप ध्यान विरोन वृत्तांत पुसे ती येते म्हणे तू नारी कोठलीस कोण काम नळ शांतवी वर्षोनी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदू विलोकित चकोर झाले माझे नयन आता वरी मज लागून तुझ अधीन मी झालो यावरी बोले भिल्लिनी उमे ऐसी ललना टाकुनी का बैसलासी घोरवनी कैलास भुवन त्याजोनी मी तो परनारी निश्चित न वरी न ढळे कदा सुरत तुवा मन जिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पारी मी दुर्गेवरी आलो रुसुनी तिचे मुख न पहावे परतुनी नाव स्वप्नी न घ्यायची यावरी भिल्लिनी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाईल क्षणात अनुमात्र गोष्ट कळतात यावरी बोले जगन्नाथ ती बहुकळाची कठीण अत्यंत दक्षी आगी उडी घातली क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताच्या पोटी मागुते 30 वरी मी दुर्जटी परी ती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे भिल्लिनी म्हणे एकांतिकानी तू कपटी आहेस तिजहुनी शिरी ठेवली स्वर्दुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे सिपटरानी टाकुनी काहिंडसी वनी परललना देखुनी नयनी गळा येऊनी पडे पाहसी यावरी बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोडी करीत शंभू निशंभू दैत्य युद्ध करीत समर्दने तरी मी येईल धावून उदंड प्रार्थिले केले पूर्ण तरी मी नवजाय परतो न कैलासासी निश्चयसी तरी तीस मी न करी संभाषण तूच वरी मी जाहलो तुझा अधीन जिकडे नेशील तिकडे येईन वचना अधीन मी तुझ्या यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी 2 वेळावरला दुर्जटी तिची गती केली हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकूनी जाशील न कळी मज द्युत पण खेळता सहज तुझे त्वाची हरले न बोलता मदन दहन भिल्लेनी मागुती करी नृत्य गायन मग उठला पंचदश नयन 30 अलिंगन द्यावया अंबा चालली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुरहर मुख शशी दाखवी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगन्माता बोले हसून यावे भुवना माझिया मग तुमची होईल कामिनी अवश्य बोले खडवाग पाणी मदनांतक वेधुनी कैलासासी नेला ते धवा सिंहासनी स्थापन षडोपचारे केले पूजन देवीने दृढ धरले चरण कंठी माळ घातली देवी आपुले स्वरूप प्रगट करी तटस्थ बाहे त्रिपुरारी मग हसती परस्परी एकमेका पाहुनी शिव मने धन्य भवानी त्वाची आणले मद समजावनी सूत शौनिकादिका लागुनी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मसूत शिवाजवळी आला अकस्मात म्हणे हे विश्वंभर जगन्नाथ तुझे भक्त देखले बहु परी कांती नगर श्रीयाळ धीर गंभीर उदार सुचिळ कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नछत्र झाले की 10 सहस्त्र वर्ष इच्छा भोजन दान पवित्र अतीतात देससे अवनीवरी ती जे अगम्य वस्त भोगासी मागतली अकस्मात ती प्रयत्ने अनुनी देत शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहापती पंचवदन कुशळ अतित्वेश धरून येता झाला ते समयी अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण स्वरूपही पूर्ण कुशळ म्हणे मी मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन कुश्चिळ म्हणे
धावनी श्रीयाळ चंगुना येऊन पाय धरती सद्भावे आणूनी बैसवला पांडुरंग पांडुरंग आसनी बैसवले तोच क्रोधवचने सोनी षोडोपचारे पूजा करोनी कर जोडूनी ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भजन एरू म्हणे नरमास देई आणून तू चोर अनसी धरून त्यासी मास मी न घेई धरुनी माझा उपदेश विकत अनसील मनुष्य तेही मन घे मज मी न घेई निश्चित सतत सत्य त्रिवाचा चंगुना मने कर जोडून मी आपुला देत मी आपुले देते मास करी भोजन श्रीयाळ म्हणे मानेन पूर्ण माझे न रमस्मा देतो मी एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वात बरी सर्व याचकाचे माता पिता तुम्हा दोघासी भक्षिता अन्नछत्र खंडेल की तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षीन दूर करून म्हणती अवश्य घेऊन तो मज देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय एक वृग व्याघ्र रीस भक्षू तव पुत्राचे मास उबगन मानुरी विशेष पचुरी घाली मज आता माया मोह धरुनी कोरी कराल जरी रुतन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकुनी पाहे निजसुता मने बाळा चिल्या गुणवंता खेळावयासी कोठे गेलासी तुझ लागे खोळंबला अतित बाळा माझे येई धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावून अतितासी करुणी नमन बाता पित्यासी धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेहे करून हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण उमा रमन संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडीयेवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली वदावया चिलियासी चुंबन देऊन हृदय धरले प्रीती करून बाळ म्हणती पुढते येईन तुझ्या उदरी जननी माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलियाचे शिरछेद करून छेदून काढले मास अंगीचा आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेवले पहावया शरीराच पाक करुण्या उठवी भोजना तिताते अतिंद्रिय दृष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले क्षीर ठेवले ते उठोनी चालला तात्काळ धावोनी चंगुना श्रीयाळ एरू मने कळले सकळ शिरकमळ ठेवले सर्व गोत्रात शिरप्रधान तेची कैसे ठेवले वचून तव ती दोघे धरती चरण तेही पचवून घालतो क्षोभेन धरावा अंतरी क्षणपथ पुणे चुकले जरी नेनतेपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे क्षीर येई बाहेर घेऊन उखळात घालून कांडन मज देखता करी आता अश्रू आल्या तुझ्या नयनी की मी की कष्टी झाली अंतःकरणी तरी तुझे पुत्र गेला सत्वास हनी करुनी जाईन तुमच्या अवश्य म्हणून नुपललना शिर अनुनी करी कांडन सत्व पाहे कैलासनान अंतरी सद्गद होऊन निजत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कातडी पोसली वेल्हाळ निर्धार चळ धरुनिया अतीत म्हणे परममंगळ गीत गाय रसिळ सुढाळ खंती कराव्या पैफेन धवल दुरावेल जानपा तो सद्भाव सरोवर विलासिनी कमल हृदय नूपकामिनी की निश्चय गंगा धोरणी जात मर्यादा धरोनिया तिचे पहावया निजवदन कालवंडला रोहिणी रमन मृगशावक्षी गुण निधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमलांग बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिळा नोपकिशोरा सुहास्य वक्रा राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले तू सुकुमार
परम गुणवंता माझे नुष्टुर घाव घाली माता तुझ विन परदेशी आता दुबळी भंगन झाले मी कुंचक कळी अति सुंदर कुंचक बाहे फुटल्या दुग्धधारा की भंगलासी एक सरा गळत्या लाविल्या तियेने म्हणे अतित जेऊनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहिरी देह त्याग ये अवसरी यावरी धीरन धरवे पै कैलास पंथ लक्षण सखया ऐकला जातो सीमज टाकून तूच संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्षद्वीपाचे केले भरून त्यासी कैलास राज पीठे लक्षण तुझे संगती ते मी उद्धरीन मज टाकून जाऊ नको उदके विन जैसा मीन तैसे मी तान्या तुझविन माझ्या हृदयी कठीण माझे निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू आपुली सार्थकता करून गेला शिवपदासी हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न मिळेची बाळ मग ते पचवून तात्काळ उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही अजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्री अणुपती झाला चित्ती संकोचित चंगुना म्हणे नूपन आता सत्व राखावे सत्व राता विन्मुख जाऊ न काही द्यावे अतिता मनी चिंता न धरावी 9 मास वाढविला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चौप्रहारत पोटीचा पोटी घातला सूत चिंता काय नूपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीस ताट वाढून आणले वेंगेसी अतित म्हणे चंगुनेसी तूही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नूप सुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे साचारी निपुत्र काचे वतन न पहावे मग येथे कोण घेईल अन्न दीपेविन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नासिक केवा चोनी वदन की वृक्ष जैसे फळाविन के बुबुळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तव ती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सूत चंगुना महने गेले सत्व अतित विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिधला भोजनासी महाराज आता सत्व किती पाहासी ऐसे बोलता चंगुनुसी अद्भुत गहिवर दाटला म्हणे सत्वासी बुडला सकळ रुधा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून ते स्नेहळ हाका पोडी चंगुना नैनी चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिवकर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमारावा पावसत्वरी या कांती आहा झाले वंशकंठन न देखो पुढती पुत्रवदन ऐसे एकदा अतिताचे नयन श्राव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पीटित राजकिशोर आठवणी विमानी दाटले सुरवर धन्य मरती पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होऊनी श्रीशंकर काय देईल ते न कळेची अतीत म्हणे चंगोनेसी ऐसे प्रिय जे प्रिय असेल मनासी ते मदसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणतील लोक हा धुवून काढी कलंक ऐसे ऐकता कैलास नायक बोलवी म्हणे पुत्रासी सत्य मानुनी अतित वचना दीर्घ हाका फोडी चंकरा म्हणे चिलिया गुण निधाना येई स्नेहाळा धावुनी अतिथ तुझवने घेई ग्रास कोठे गुंतलासी खेळावया माझे ताने तू पाडस सत्व राखे या तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकुन चंगुना पाहे ते दवा मागुती हाका पोडी वेल्हाळा तो जैसे गोले पूर्ण मित्रचंद्र तैसा धावतची आला बाळ पाहे श्री आळ स्नेह भरित अतित विश्वरूप टाकून शिव प्रगटला निज स्वरूप पूर्ण दश हस्त पंचवदन दिनोद्वार जगद्गुरु चिलिया शिवे हृदय धरला निजांका तरी बैसला श्रेयाळ चंगुना ते वेळा पायावरी लोळत सुरवर सुमने वर्षित पार कुंभनी भेदीचे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिव आणविले दिव्य विमान श्रीयाळ चंगुना दिव्य रूप होऊन चिलियासी सिंहास्तनी स्थापून छत्र धरले यावरी सचिवतासे निजवरोनी राजभार विमानी बैसले सत्वर निजपती जगद्दुद्वार श्रीशंकर स्थापितया
कांती नगरी सौख्य गाध त्रिभुवन न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभग नविटे कालायत्री. शिवलीलामृत झाला चतुराध्यायपर्यंत 14 भुवनाचे सार यथार्थ. 14 अध्याय निर्मिल की 14 वाद्याचे सार की 14 गाठीचे अनंत परिकर की 14 पदे निरंतर गजवजाय घडे हे की 14 रत्नाचा प्रकाश तेथेच झाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकात की 14 काडे वेद की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोपट्या शुद्ध शिवमंदिरी निर्मिली. श्रवण पठन लेखन निधी ध्यास अनुमोदन परम प्रीतिकरिता ब्रह्म ग्रंथ रक्षण फळ समान सर्वासी. ये तुक्या सही शिव होऊन माऊली करील निजांगाची सावली. आयुराग्य ऐश्वर्य सकळ ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी जाय निरसन वंद्या ही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दिना पिता बंधू भेटेल. घरी संतप्ती दाटे ऋण मोचन जाय त्वरित. शत्रुक्षय यथार्थ दक्षिणमुख वाचिता. शत अवर्तने केला भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सूत. त्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्यवर्तने सर्व संकटे पाळे निरसोने. भावे प्रचिती पहावे वाचने नाही कारण अभाविका. सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळी शिवरात्री लक्षण शुचिर्भत होऊन करावे शयन. स्वप्नी प्रगोटोनी शिव सांगे जे जे पडले संकट ते ते निवारील नीलकंठ. 14 अध्यायीचे फळ वशिष्ठ वेगळे लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलचरण दशाचरायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरला पूर्ण हेची कथन निर्धार. द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्मविपाक कथन. तिसऱ्यात गौतमी कथा सांगेन कल्पाशपाद उद्धरला. चौथ्यात महाकाळ लिंगाचरण गोप बाळ गेला उद्धरण. पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापी शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक सीमांतनी आख्यान पुण्यकारक. 7वा अध्याय सुरस कौतुक भद्रायूचे कथन पै. 9व्यात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस. जन्म दुःख कथले बहुत अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदाख्यान. 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरून भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दीला भस्मासुर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध. ते श्रेयाळ चरित्राघात. 14 अध्याय पूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परमाघात. श्री सागरी गोविंद आदी उपदेशी कमलोद्भवा. तेथोनी अत्रि ऋषी प्रसिद्ध. पुढे पूर्ण ब्रह्मा दत्तात्रय आघात. त्यापासून सदानंद रमानंद येती तेथे. तेथोनी अमलानंत गंभीर. मग ब्रह्मानंद उदार. यावरी कल्याणी राहत सहजानंद यतींद्रे पै. येथुनी पूर्णनंद यती शुद्ध. त्यापासो पितामह दत्तानंद. पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद अतींद्रिय तो. पंढरीहुनी 4 योजने दुरी. नैऋत्य कोणी नाझरे नगरी. तेथील देशलेखन निर्धारी पूर्णाश्रमी ब्रह्मानंदे. पुढे पंढरीसी येऊन केले ते संन्यास ग्रहण. तेथेच समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती पै केली. तो ब्रह्मानंद माझा पिता. सावित्री नामे माझी माता. वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640. निंब नामी सत्वरस. शुद्ध
पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्म कमंडोळीच्या तिरी द्वादशमती नाम नगरी औदात ग्रंथी निर्धारी तोची झाला जाणीजे. शिवलीला अमृत ग्रंथ उद्यात चतुर्दश अध्यायापर्यंत जय जय श्री उमानाथ तुझ प्रित्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगद्दुद्वारा श्रीधर वरदा हृदय भ्रमरा अक्षर अभंग दया दे. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसूत सज्जना खंड चतुर्दश अध्याय गोडहा इति श्री चतुर्दश अध्याय इति श्री कृष्णार्पणमस्तु.